नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर-टी-ईचे आर-टी 2026 चे जे ॲडमिशन सुरू होणार आहेत, तर त्याबद्दल एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलेलो आहोत. तर आज 30 जानेवारी 2026 ही तारीख आहे. तर 30 जानेवारी 2026 ही शाळा नोंदणी करण्यासाठी शेवटची तारीख आहे मित्रांनो. म्हणजे ज्या शाळांनी अद्याप ही आर-टी-ई पोर्टलवरती नोंदणी केलेली नाही, त्यांच्यासाठी हा एक आजची शेवटची संधी आहे. तर आज आतापर्यंत 9 जानेवारी 2026 पासून ते 30 जानेवारी 2026 या तारखेपर्यंत शाळांना 3 वेळा नोंदणी करण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आलेली होती या कालावधीमध्ये. तर आता आजची शेवटची तारीख आहे. तर अनेक पालकांना प्रश्न पडलेला होता, की आर-टी-ईचे नेमके विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहेत किंवा विद्यार्थी स्तरावर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे, हे प्रश्न पडलेले होते. तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तर शिक्षण विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे, की 30 जानेवारी 2026 ही अंतिम मुदत आहे शाळांना वाढ करण्यात आलेली नोंदणीसाठी. त्यानंतर आठवड्यात जे पुढचा महिना आहे फेब्रुवारीचा पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हे पोर्टल सुरू होणार आहे. म्हणजेच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. तर त्या संबंधितच एक अपडेट होतं महत्त्वाचं. तर आजची तारीख आहे 30 जानेवारी 2026. तर ही शाळांची नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे. आजचा दिवस शेवटचा आहे आणि लवकरच शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, आपल्या मुलांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे हे पोर्टल ऑप्शन देणार आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. तर त्यापूर्वी तुमचे जे काही डॉक्युमेंट शिल्लक आहेत, जे अजून तुम्ही काढून घेतलेले नाहीत, तर ते लवकरात लवकर तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्या व्हिडिओसुद्धा आलेला आहे चॅनलवरती, की आर-टी 2026 साठी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. कास्ट वाईज ओपनमध्ये असाल तर ओपनचे कुठले, ते सर्व सांगितलेलं आहे, तुम्हाला तिथं पाहू शकता. तर याच्यामध्ये तुम्ही एक महत्त्वाचा अपडेट बघू शकता. सन 2026-27 या वर्षाकरिता आर-टी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आर-टी प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन दिनांक 9/1/2026 पासून सुरू झालेले आहे, जे की मी आता सांगितलेलं होतं. आणि याच्यामध्येच सुरुवातीला 21/1/2026 ही अंतिम तारीख होती शाळा नोंदणीची, पण त्याच्यामध्ये बदल करण्यात येऊन ती वाढ करून 27 तारखेपर्यंत करण्यात आलेली होती. त्यानंतर 27 तारखेला परत वाढ करून शाळांना अंतिम मुदत देण्यात आलेली आहे, ते म्हणजे 30 जानेवारी 2026. तर अशा प्रकारे एक अपडेट होतं. आज शेवटचा दिवस आहे, 30 जानेवारी 2026 आहे. तर त्याच्यामुळे शाळांना लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायची आहे, नाहीतर संबंधित शाळावरती शिक्षण विभागाकडून कारवाई सुद्धा करण्यात येते, जर त्यांनी नाव नोंदणी नाही केली तर. त्याचबरोबर काही शाळांची चुकीची नोंदणी झालेली आहे, काही शाळांनी नोंदणी केलेली नव्हती, त्यांच्यामुळे त्यांना हे शेवटची संधी देण्यात आलेली होती शिक्षण विभागाकडून. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत विद्यार्थ्यांसाठी. ते लवकरात लवकर भरून घेऊ शकतात फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज कसे करायचे, त्यासोबतच डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत, त्याचसोबत म्हणजे कोणत्या वयातील विद्यार्थी पात्र असणार आहेत, हे सर्व आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, ते तुम्ही पाहून घ्या. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली की लगेचच तुम्हाला ताबडतोब अर्ज करता येणार आहेत. तर अशा प्रकारे एक महत्त्वाचं अपडेट होतं. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण पुढे आर-टी-ईचे फॉर्म सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष आपण ऑनलाईन अर्ज कसे करायचे, रजिस्ट्रेशनपासून लोकेशन निवडण्यापर्यंत आणि फायनल सबमिट करण्यापर्यंत अर्ज, हे सर्व प्रक्रिया आपल्या व्हिडिओमार्फत तुम्हाला चॅनलवर दिसणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.